मुंबईच्या भायखळ्याच्या गल्लीत जिथं अरुण गवळीसारखा डॉन तयार झाला, त्याच भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये एक फळ विक्री करणाऱ्या महिलेचा मुलगा, नाशिकमध्ये जन्मलेला एक तरुण भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्येच भाज्या विकत होता. आपल्या आक्रमक शैलीमुळे तरुणांमध्ये स्वतःची ओळख बनवत होता. मुंबईच्या व्हीजेटीआय कॉलेजमध्ये सुरू असलेलं मेकॅनिकलचं डिप्लोमाचं शिक्षण त्यांनी अर्ध्यातच सोडलं आणि त्यावेळी नावारूपाला येत असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत सक्रिय झाला. हाच नेता मुंबईचा पहिला महापौर आणि पहिला आमदार बनला. तो नेता होता छगन चंद्रकांत भुजबळ, एकेकाळी देशातला ओबीसीचा सर्वात मोठा चेहरा. बाळासाहेब ठाकरेंपासून आणि शरद पवारांचा मोठा नेता राहिला. शिवाय त्यांच्यात पक्षात झालेल्या बंडातही सामील झाला. समता परिषदेचा निर्माता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि आता सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढाईत ते ओबीसींचा नेता म्हणून सर्वात पुढे दिसत आहेत. त्यांच्याच राजकीय प्रवासाची, समता परिषदेच्या इतिहासाची आणि आता सुरू असलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षात त्यांच्या भूमिकेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं यूट्यूब चॅनल महाराष्ट्र कट्टा. छगन भुजबळ शिवसेनेचा एक कार्यकर्ता, एक असा आक्रमक कार्यकर्ता ज्याचं तरुणांमध्ये चांगलं जाळं होतं. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या तरुणांना घेऊन शिवसेना मोठी केली त्यापैकी एक. 1985 साली शिवसेनेला अजून चिन्हही मिळालं नव्हतं, तेव्हा मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेने लढवली आणि 85 नगरसेवक निवडून देखील आले, म्हणजेच बहुमत मिळालं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी महापौर पदासाठी छगन भुजबळ यांना पुढे केलं. नंतरच्या काळात ते शिवसेनेचे पहिले आमदार सुद्धा राहिले. भुजबळ सांगतात, मी महापौर झाल्यावर देशात एक महापौर परिषदही झाली. त्यामध्ये सगळे काँग्रेसचेच महापौर होते. तरीही मी चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी उभा राहिलो. सर्वांनी मला निवडून आणलं. महापौर म्हणून मुंबई, मराठी गाजवत मी महाराष्ट्रात फिरलो, शिवसेनेचा प्रसार केला. त्यावेळी शिवसेनेबद्दल बऱ्याच जणांना आकर्षण निर्माण झालं होतं. त्यावेळी बाळासाहेबांनीही मला खूप संधी दिल्या. ते आमचे मंतरलेले दिवस होते. आयुष्यात पुढे काय होणार याचा कोणीही विचार केला नव्हता. अनेकदा मार खाल्ला, अटका झाल्या, पोलिसांच्या शिव्या खाल्ल्या, आंदोलने आणि छगन भुजबळ असं एक समीकरणच त्यावेळी तयार झालं होतं. शिवसेनेत त्यांच्या राजकीय प्रवासाला जवळपास 2 दशकं होत आली. 1990च्या विधानसभा झाल्या. शिवसेना भाजप युतीला चांगलं यश मिळालं. शिवसेना 52 आमदारांसहित त्यावेळी सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून समोर आली. आता छगन भुजबळ विरोधी पक्षनेता होतील अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र बाळासाहेबांनी मनोहर जोशींना ते पद दिलं. राज्याच्या राजकारणातून त्यांना पुन्हा मुंबईच्या राजकारणात घेण्याचा प्रयत्न झाला आणि नाराजीचा सूर भुजबळांच्या मनात उमटला. त्यातच देशात जनता दलाने मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेतला. भाजपने या निर्णयाला समर्थन दिलं असलं तरी शिवसेनेने याला विरोध केला होता. स्वतः पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी भुजबळांना जनता दलात येण्याचं आवाहन केलं होतं, पण भुजबळांनी पक्ष सोडला नाही. बाळासाहेबांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी शिवसेनेतलं पहिलं सर्वात मोठं बंड झालं. 5 डिसेंबर 1991ला 18 आमदारांसह त्यांनी वेगळा गट स्थापन केला, ज्याला शिवसेना ब म्हटलं गेलं. पुढं याच समर्थक आमदारांसह भुजबळ काँग्रेसमध्ये गेले. शिवसेनेतल्या 2 दशकांच्या राजकीय प्रवासात भुजबळांनी कधीही ते माळी समाजातून आलेत असा उल्लेख केला नव्हता. पण काँग्रेस आणि पुढे जाऊन राष्ट्रवादीत आल्यापासून ते स्वतःचा माळी म्हणून उल्लेख करू लागले. 1992 मध्ये त्यांनी समता परिषदेची स्थापना केली. शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने त्यांनी अनेक कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली. समता परिषदेचा पहिला मेळावा 6 जून 1993 रोजी जालन्यामध्ये पार पडला. हा मेळावा खूप ऐतिहासिक ठरला. यासाठी प्रमुख पाहुणे देशाचे समाज कल्याण मंत्री होते, तर महाराष्ट्रातील समाज कल्याण मंत्री म्हणून रामदास आठवलेही त्यावेळी उपस्थित होते. याचे अध्यक्ष होते शरद पवार. जवळपास 2 लाख सदस्य यावेळी समता परिषदेच्या या मेळाव्यात सहभागी झाले. यावेळी मंडल आयोग लागू करण्यात यावा असा ठराव घेण्यात आला आणि त्याची मागणी शरद पवारांकडे करण्यात आली. याचमुळे 1994 साली शरद पवारांनी महाराष्ट्रात मंडल आयोग लागू केला, ज्याच्यावर आताच्या घडीला चांगलंच राजकारण तापले.
समता परिषदेमुळे भुजबळ राष्ट्रीय स्तरावरचे नेते झाले. ते फक्त माळी समाजाचे नेते नाही तर ओबीसीचे नेते बनले. त्यावेळेच्या राजकीय जाणकारांच्या मते भुजबळांचं हे राष्ट्रीय नेते होणं पवारांना बघवलं नाही. गोपीनाथ मुंडे एकदा म्हणाले की भुजबळ आमचे नेते आहे. आता हे पवारांना खटकलं आणि भुजबळांचे पंख छाटायला सुरुवात झाली. त्याचवेळी शरद पवारांच्या बंडाला साथ देणारे सुद्धा भुजबळच होते. शिवाय त्यांनी सार्वजनिक मंत्रिपदापासून तर गृहमंत्रीपदापर्यंत अनेक पदही भूषवली. पण जीच्या ऑफिसवर हल्ला झाल्यानंतर शरद पवारांनी भुजबळांना राजीनामा द्यायला लावला. ही खंत भुजबळांनी अजितदादांसोबत केलेल्या बंडानंतर जी भाषणं झाली त्यामध्ये बोलून दाखवली. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच सोबत असलेल्या छगन भुजबळ यांना अनेक मंत्रिपद, उपमुख्यमंत्रीपदही मिळालं. पण सर्वात जास्त चर्चा झाली ती त्यांच्याकडे असणाऱ्या 2005 सालीच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या कार्यकाळाची. त्यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळ्यात वेगवेगळ्या कंत्राटदारांच्या माध्यमातून आपल्या नातेवाईक आणि कुटुंबियांना फायदा मिळवून दिल्याचा आरोप झाला. याच आरोपाखाली 2015 मध्ये त्यांच्यावर PMLA कायद्याअंतर्गत 2 गुन्हे दाखल करण्यात आले. 2016 मध्ये याच गुन्ह्यात त्यांनी जवळपास 2 वर्षाचा तुरुंगवासही भोगला. सध्याच्या काळात त्यांची यातून निर्दोष मुक्तता झाल्याचा निकाल कोर्टाने दिला आहे. नंतरच्या काळात भुजबळ शांत असल्याचं पाहायला मिळालं. 2019च्या निवडणुकांमध्ये ते शिवसेनेत पुन्हा जाऊ शकतात अशी चर्चा होती. पण भाजपचा त्याला विरोध असल्यामुळे त्यांचा हा प्रवेश थांबला. परंतु 2019च्या विधानसभेनंतर ते पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री बनले. पण 2.5-3 वर्षच हे सरकार टिकलं आणि शिंदेंचं बंड झालं. या बंडानंतर अजितदादांनाही सोबत घेण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू होत्या आणि थोड्याच दिवसात अजित पवारही राष्ट्रवादीवर दावा करत मोठ्या नेत्यांसहित महायुतीत सहभागी झाले. त्यांच्यासोबत जी आश्चर्य निर्माण करणारी नावं होती त्यापैकी एक होते छगन भुजबळ. या बंडानंतर सर्वात आधी शरद पवारांनी कुणाला टार्गेट केलं असेल तर ते भुजबळच होते. त्यांच्या भागात पहिली सभा घेऊन शरद पवारांनी तिथल्या जनतेला उद्देशून माझा निर्णय चुकला असं वक्तव्य केलं होतं. तिथून पुढे काही दिवस पवार विरुद्ध भुजबळ हे वाकयुद्ध उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. तिथून पुढे आजपर्यंत छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहेत अशा बातम्या सतत येत असतात. पण अजून तरी ते अजितदादांच्या राष्ट्रवादीतच आहेत. वयाची 77 वर्ष पूर्ण केलेल्या भुजबळांची राजकीय कारकीर्द संपल्यात जमा आहे असं म्हटलं जात असतानाच पुन्हा एकदा महाराष्ट्रातला ओबीसी नेता म्हणून त्यांना उभारी मिळाली. जरांगे पाटलांच्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला स्पष्ट विरोध करणारा आणि जरांगे पाटलांना अंगावर घेणारा एकमेव राजकीय नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते. सध्या ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असले तरी त्यांना मिळणारं पाठबळ हे देवेंद्र फडणवीसांचं आहे असं राजकीय जाणकार सांगतात. यामुळेच 2024च्या विधानसभेनंतर अजितदादांनी मंत्रिपदापासून वंचित ठेवलेल्या भुजबळांना मंत्रिपद मिळावं यासाठी फडणवीस आग्रही होते असं म्हटलं जातं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मात्र भुजबळांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घरवापसी झाली. सध्या ते जरांगेंच्या आंदोलनानंतर ज्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत त्याच्या विरोधात ओबीसींची बाजू आक्रमकपणे मांडताना दिसत आहे. मंडळी, ही होती महाराष्ट्राच्या राजकारणात मागील 50 वर्षापासून आपले राजकीय अस्तित्व टिकून ठेवणाऱ्या छगन भुजबळ यांची राजकीय कारकीर्द. त्यांनी उभा केलेल्या समता परिषदेचा इतिहास, त्यांच्या अटकेची कहाणी आणि आता त्यांचा चेहरा बनवून सुरू झालेल्या ओबीसीच्या लढ्याची माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.